उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठाण्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या गायमुख घाटाची पाहणी केली। दुरावस्थेबाबत तातडीने उपाययोजना करून वाहतुकीसाठी तो सुरळीत करण्याच्या सूचना यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। तर रस्ते दुरुस्ती वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवार 8 ऑगस्टपासून येथील रस्ते वाहतूक अंशतः बंद करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले। तर शुक्रवार ते रविवार असे सलग 3 दिवस 24 तास हे काम चालणार आहे। ठाणे जिल्ह्यातील विशेषतः घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही, तर विद्यार्थ्यांच्या बसगाड्या देखील कोंडीत अडकतात। घोडबंदर भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांकडून आता प्रशासनावर टीका होऊ लागली आहे। ठाण्यात होणाऱ्या या कोंडीच्या मुद्द्यावरून सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळेला त्यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। तर ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून सर्व यंत्रणांनी समन्वयाने हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा, तसंच रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डेमुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावं असे आदेश दिले होते। त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी डॉक्टर पांचाळ यांनी गायमुख घाटात भेट देऊन पाहणी केली। रस्ते दुरुस्ती वाहतूक कोंडी या संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी 8 ऑगस्टपासून रस्ते वाहतूक अंशतः ब्लॉक करण्यात येणार आहे। वाहतुकीसाठी एक बाजू सुरू ठेवून दुसऱ्या बाजूचं काम केलं जाईल, तर काम पूर्ण झालेली बाजू सुरू करून दुसऱ्या बाजूचं काम करण्यात येणार आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, मीरा भाईंदर बांधकाम विभाग, ठाणे महानगरपालिका बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वन विभाग अशा सर्व विभागांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून एकजुटीनं या समस्येचं निराकरण पुढील 15 दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीत करावं अशा स्पष्ट सूचना यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या।